मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या ब्रेनचे 4 बेसिक स्किल असतात आणि त्या स्किलचा उपयोग करून आपण इतर अनेक स्किल शिकू शकतो. हे 4 स्किल जे आहेत त्याच्यापैकी व्हिज्युअलायझेशन हे पहिलं स्किल आहे, दुसरं आहे इमॅजिनेशन, तिसरं आहे क्रिएटिव्हिटी आणि चौथं आहे कॉम्प्रिहेन्शन. तर आता या व्हिडिओमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन या स्किलबद्दल बोलणार आहोत. जर तुमचं व्हिज्युअलायझेशन स्किल डेव्हलप झालं तर लक्षात ठेवणं हा तुम्हाला प्रॉब्लेमच राहणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला अनेक प्रकारच्या मेमरी असतात. पहिली व्हिज्युअलायझेशनची मेमरी, व्हिज्युअल मेमरी म्हणतात. त्यानंतर साऊंड मेमरी, स्मेल मेमरी, टच मेमरी म्हणजे कायनेस्थेटिक मेमरी असं त्याला म्हणतात. अशा प्रकारच्या वर्ड मेमरी, जे तुम्ही वाचतात त्याला वर्ड मेमरी आपण म्हणतो. तर हे सगळं जे आहे ह्या वेगवेगळ्या मेमरीजने आपण लक्षात ठेवतो. तर आता जर तुम्ही अभ्यास करताना व्हिज्युअलायझेशन केलं, व्हिज्युअल मेमरी वापरली तर काय होतं, तर तुम्ही जे वाचता आहात ते तसंच्या तसं तुमच्या व्हिज्युअल मेमरीमध्ये जातं. आता व्हिज्युअल मेमरी ही इतर मेमरीपेक्षा 5 पट जास्ती आहे, पॉवरफुल आहे. याचं कारण व्हिज्युअल मेमरीला आपल्या ब्रेनमध्ये 5 पट जास्त जागा दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट बघितली तर परत जाऊन बघावी लागते का? नाही. पण एखादी गोष्ट वाचली तर परत वाचावी लागते. तुम्ही जर समजा ताजमहाल बघायला गेलात तर तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुम्ही रेकग्नाइज करू शकता की नाही, का पुन्हा पुन्हा जाऊन बघावा लागतो? त्याप्रमाणे तुम्ही जर वाचत असताना, लिहित असताना जर व्हिज्युअल मेमरीचा उपयोग करून घेतला तर काय होईल, तुम्हाला ती गोष्ट तशीच्या तशी लक्षात राहील. दुसरी गोष्ट, व्हिज्युअल मेमरीमुळे तुम्ही फोकस होतात, कारण त्यावेळेस तुम्ही इतर विचार करू शकत नाही. त्याचप्रमाणे व्हिज्युअल मेमरी ही लॉंग लास्टिंग असते. त्यामुळे ती अनेक दिवस, तुमचा जो प्रॉब्लेम आहे परीक्षेपर्यंत हे लक्षात राहील का, जर तुम्ही व्हिज्युअल मेमरी वापरायला शिकलात तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतं, येस आय कॅन रिमेंबर इट. त्याप्रमाणे अभ्यास करताना तुम्ही जे वाचता आहात ते तसंच्या तसं व्हिज्युअल इमेज तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या ब्रेनमध्ये तयार करणं हे एक स्किल आहे आणि ते मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवत असतो. आता समजा तुम्ही एक इतिहासामधला लेसन वाचता आहात की शिवाजी आग्र्यावरून औरंगजेबाच्या तावडीतून सुटला आणि महाराष्ट्राकडे निघालेला आहे, त्याचं वर्णन केलेलं असतं. तुम्ही जेव्हा वाचतात तेव्हा तुम्हाला तो घोडा, शिवाजी महाराज हे सगळं प्रत्यक्ष आजूबाजूचं ते त्यावेळेसचं जंगल हे सगळं तुम्हाला त्या वर्णनामधून डोळ्यासमोर तयार होतं आणि मग ते तुम्हाला विसरणं अशक्य होतं. तसंच प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकतात. अगदी सायन्समध्ये व्हिज्युअलाइज करू शकतात, गणितामध्ये व्हिज्युअलाइज करू शकतात आणि त्या व्हिज्युअलायझेशनमुळे तुमची स्मरणशक्ती अतिशय पॉवरफुल होते. त्यासाठी काही गेम्स आपण खेळतो, व्हिज्युअलायझेशनचे गेम आपण खेळतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, छोटे छोटे ऑब्जेक्ट सुरुवातीला बघायला सुरुवात करतो, लक्षात ठेवायला शिकतो. त्यानंतर थोडं कॉम्प्लिकेटेड होत जातो तो गेम आणि खूप मजा येते त्या गेममध्ये. आणि मग असं होतं की तुम्ही जेव्हा वाचन करतात तेव्हा ॲटोमॅटिकली त्या पद्धतीने तुम्ही वाचतात. तर असे हे गेम्स जे आहेत तर ते मी तयार केलेले आहेत. हे गेम्स मी या माझ्या कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी काय आणि काउन्सिलिंगचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये मी हे शिकवतो. 4ही स्किल मी शिकवतो. आता एकदा का हे स्किल शिकले, थोडे दिवस प्रॅक्टिस केली की यू बिकम मास्टर इन दॅट पर्टिक्युलर स्किल. ओके. तर ते जे स्किल्स आहेत ते शिकण्यासाठी
तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला काउन्सिलिंगचा जो स्टडी काउन्सिलिंगचा जो कोर्स आहे तर त्याचे डिटेल्स तुम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर दिला तर मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवून देईल. अत्यंत सुंदर असं हे टेक्निक आहे. बरं, हे टेक्निक जे आहे ते काय फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे का? नाही, हे मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही मोठे झालात, तरुण असाल किंवा मध्यमवयीन असाल किंवा वयस्कर असाल, तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करणं भाग असतं. व्हिज्युअलाइज झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. तुमचं यश तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागतं. तुम्हाला कार पाहिजे नाही, ती कशी कार पाहिजे? नुसतं कार या शब्दाला काही अर्थ नाही. तुम्ही व्हिज्युअलाइज करा, मला या रंगाची कार पाहिजे, या मॉडेलची कार पाहिजे, या कंपनीची कार पाहिजे. एक दिवस तुमच्या समोर कार उभी राहील. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला 2 वर्षानंतर काय प्रगती करायची हे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे ना. मग तुमच्या ॲक्शन चालू होतात. ॲक्शन आपोआप नाही चालू होत. एकदा तुम्ही व्हिज्युअलाइज केलं म्हणजे टार्गेट सेटिंग म्हणतात त्याला. त्यानंतर तुम्ही ते टार्गेट अचीव करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की साधारणपणे 60 वर्षानंतर माणसाच्या मनामध्ये थोडासा डिप्रेस भावना तयार झालेली असते. ही डिप्रेस भावना काढण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो व्हिज्युअलायझेशन स्किलचा. आणि खास 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी मी एक कोर्स कंडक्ट करतो. तो सुद्धा 1 महिन्याचा आहे, 4 आठवडे. आणि प्रत्येक आठवड्याला तुम्हाला त्यांना काही होमवर्क दिला जातो आणि त्या होमवर्कप्रमाणे ते डेव्हलप करतात. काही अडचण आली तर मध्ये ते मला विचारतात. त्यानंतर कोर्स संपल्यानंतर 1 महिना फॉलोअप मी घेतो. आणि आजपर्यंत ज्या लोकांनी हा कोर्स केलेला आहे त्यांना खूप आश्चर्यकारक रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्या कोर्सचं नाव आहे हेल्थ अँड हॅपीनेस काउन्सिलिंग. तुम्ही जरूर तुमचे मोबाईल नंबर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवून देईल. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा, शेअर करायचा, फॉरवर्ड करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओसुद्धा ब्रेन स्किल्सवरतीच आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी हा सब्जेक्ट ठेवलेला आहे. तर जरूर बघा, तुमच्या मैत्रिणींना सांगा आणि भेटूया आपण. धन्यवाद.